सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. नाचणारी माणसं हे शेरलॉक होम्सची जी गोष्ट मी तुम्हाला सांगत होते त्यातला शेवटचा भाग आज मी अपलोड करते. तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की होम्सनी कसं मार्टिनला सांगितलं की मी त्याला म्हणजे त्या स्लेनीला इथे बोलवलं आहे आणि तो कसा इथे येणार आहे. त्यावर मार्टिनचं त्याच्यावरती विश्वास नव्हता, परंतु खरंच एक मनुष्य तिकडनं येताना दिसला आणि होम्सनी त्याला सांगितलं मार्टिनला की पहा, तोच मनुष्य आहे तुम्हाला ज्याची जरूर आहे किंवा ज्याची तुम्ही वाट बघता आहात, तोच तो मनुष्य. जसा तो मनुष्य आत आला त्याबरोबर मार्टिन आणि शेरलॉक होम्सनी त्याला पकडलं आणि मग त्याला त्याची सगळी उलट तपासणी घेतली. त्याला विचारलं की काय कसं आहे वगैरे, आणि मग त्यांनी सगळा पूर्ण आपला कबुली जबाब दिला. स्लेनी म्हणाला, एल्सीला मी अगदी लहानपणापासून ओळखतो. आमच्या टोळीत आम्ही 7 जण होतो आणि एल्सीचा बाप आमच्या जॉईंट टोळीचा प्रमुख होता. त्याचं नाव पॅट्रिक. फारच हुशार होता आमचा हा म्हातारा प्रमुख. त्यानं ही नाचणाऱ्या आकृत्यांची भाषा शोधून काढली. वरवर पाहणाऱ्याला तो पोरखेळ वाटावा, पण आवश्यक तो संदेश पोचवणं सोपं जावं. ज्याला ती भाषा कळेल त्याला तो संदेश पोचावा, असं होतं ते. एल्सीला ही भाषा आत्मसात करता आली, पण आमचा हा दरोडेखोरीचा धंदा काही तिच्या मनाला येईना, पचेना. तिनं अत्यंत प्रामाणिकपणे जमवलेला थोडा पैसा होता, तो घेऊन तिनं आम्हाला झुकांडी दिली आणि ती लंडनला निघून आली. तिचा माझा वांगनिश्चय झाला होता. लग्नही झालं असतं, अर्थात मी दरोडेखोरी सोडून दुसरा प्रामाणिक धंदा पत्करला असता तर. तिनं लंडनला येऊन क्युबिटशी लग्न केल्यावर मला तिचा पत्ता लागला. मी तिला पत्र लिहिलं, पण तिनं उत्तर पाठवलं नाही. तेव्हा मी इंग्लंडला आलो. नॉरफोकला येऊन नाचऱ्या आकृत्यांच्या भाषेत तिला निरोप धाडू लागलो. तिच्या घराच्या खिडकीवर दारावर लिहू लागलो, तिनं वाचावेत म्हणून. इथं मी आता महिनाभर आहे. मी एलरिजला खालच्या मजल्यावर स्वतंत्र खोलीत राहतो, त्यामुळे माझं जाणं येणं रात्री अपरात्री असलं तरी कुणाला कसला संशय आला नाही. एल्सीला टुमणं लावून पळवून नेता येईल असं मला वाटलं, पण तिनं माझ्या निरोपाचा जेव्हा नकारार्थी उत्तर नाचऱ्या आकृत्यांच्या भाषेत लिहिलं तेव्हा मात्र मी चवताळलो. मी तिला धमक्या द्यायला सुरुवात केली. तेव्हा तिनं एक पत्र पाठवून मला निघून जाण्याची विनंती केली. माझ्या नवऱ्याचं नाव बदनाम होऊ नये म्हणून तरी तू निघून जा, असं तिनं आवर्जून लिहिलं. माझा नवरा झोपलेला असताना पहाटे 3 वाजता अभ्यासिकेत येईन आणि अगदी कडेच्या खिडकीतून मी तुझ्याशी बोलेन, असंही तिनं लिहिल्यामुळं मी फारच आतुर होऊन तिला भेटायला पहाटे 3 वाजता ठरल्या ठिकाणी हजर झालो. एल्सी ही खिडकीपाशी आली आणि माझी अर्जव करू लागली. ॲबे, तुला कृपा करून एवढे पैसे मी देते, ते घे आणि निघून जा. मला माझं उरलेलं आयुष्य सुखानं घालवू दे. ते पाहून मी फारच संतापलो. माझा तोल सुटला. मी तिला खिडकीतूनच बाहेर ओढू लागलो. तेवढ्यात तिचा नवरा हातात पिस्तूल घेऊन धावतच अभ्यासिकेत शिरला. त्याला पाहून मी ती भोवळ आल्यासारखी मटकन खाली बसली आणि तो आणि मी खिडकीत समोरासमोर आलो. त्यानं मला पकडलं आणि माझ्यावर गोळी झडली. त्याचा नेम चुकला. मी जीवावर उदार होऊन त्याच वेळी गोळी झडली. ती त्याला बरोबर लागली आणि तो मरून पडला. मी पळ काढला तिथून. मी पळून जात असताना खिडकी लावल्याचा आवाज मला ऐकू आला. सद्गृहस्थ हो, ही सारी घडलेली हकीकत शपथ पूर्णपणे खरी आहे अगदी. त्यानंतर एका मुलानं घोड्यावरून एलरिजला येऊन ही चिठ्ठी मला देईपर्यंत मला इथे काय घडलं आहे हे माहीतही नव्हतं. या चिठ्ठीतल्या निरोपाप्रमाणे मी इथं आलो आणि आयताच तुमच्या हातात सापडलो. तेवढ्यात पोलिसांची गाडी आलेली दिसली. मार्टिनला स्लेनीला चलण्याचा इशारा दिला.
मी एल्सीला भेटू शकेन का, स्लेनीनं विचारलं. नाही, ती शुद्धीवर नाही, अजून ती बेशुद्धच आहे, मार्टिन म्हणाला. स्लेनीला पोलिसांनी गाडीत नेऊन बसवला. मार्टिन आदराने होम्सकडे पाहत म्हणाला, मिस्टर होम्स, पुन्हा तुमच्याबरोबर एखाद्या गुन्ह्याची प्रकरणाची उकल करण्यासाठी काम करायची संधी मला मिळाली तर मी स्वतःला फार भाग्यवान समजेन. मार्टिन गाडीत जाऊन बसला आणि गाडी निघून गेली. मी मागे वळून टेबलावर पडलेली चिठ्ठी पाहिली. होम्सनं स्लेनीला पाठवलेली ती चिठ्ठी होती. त्यामुळे तो आपण होऊनच आयताच आमच्या जाळ्यात सापडला होता. होम्स म्हणाला, वॅटसन, पहा, चिठ्ठी वाचता आली तर बघ. चिठ्ठी नाचऱ्या आकृत्यांच्या गुप्त भाषेत होती, पण होम्सने केलेल्या उलगड्यावरून मी अर्थ लावायचा प्रयत्न केला. ती चिठ्ठी अशी होती आणि तिचा अर्थ असा होता की कम हिअर ॲट वन्स, ताबडतोब निघून ये. हे निमंत्रण एल्सीनं दिलं आहे या समजुतीने स्लेनी ते नाकारणार नाही याबद्दल होम्सची खात्री होती आणि त्याचप्रमाणे स्लेनी आयता आपण होऊन कायद्याच्या तावडीत सापडला. आम्ही लगेचच्याच गाडीनं लंडनला निघालो. गाडीत होम्स मला म्हणाला, वॅटसन, या नाचऱ्या आकृतींनी आजपर्यंत अनेक जणांची आयुष्य बर्बाद केली असतील, अनेक जणांचे बळी घेतले असतील, पण आज आपण त्यांच्याच सहाय्यानं एक अट्टल बदमाश खुनी पकडून दिला आहे. याचा अर्थ एकच, वॅटसन, मन सद्वृत्त असलं म्हणजे नाचरी भूतंसुद्धा सत्कार्यासाठी कामी लावता येतात, हेच खरं. मंडळी, अशा तऱ्हेने ह्या नाचणाऱ्या आकृत्यांच्यावरून, म्हणजे थोड्याशा त्या वारली पेंटिंगसारखी जी मी म्हटलं तशा त्या आकृत्या होत्या, त्याच्यावरून शेरलॉक होम्सनी एका अट्टल गुन्हेगाराला, खुन्याला पकडून दिलं. तर असा हा शेरलॉक होम्स खूप हुशार आणि आपल्या तार्किक दृष्टीनं सगळ्या गुन्ह्याची किंवा सगळ्या त्या घडलेल्या घटनेची तर्कसंगत माहिती मिळवून शेवटी गुन्हेगाराला पकडून देण्यात यश मिळवणारा. तर अशी ही शेरलॉक होम्सची गोष्ट आज आपण इथे संपवतो आहे. मित्रांनो, तुमच्या आता शाळा सुरू झालेल्या आहेत, परीक्षा संपल्याच होत्या, सुट्ट्याही संपलेल्या आहेत आता. तर आता पुन्हा पुढच्या सुट्टीमध्ये अशाच शेरलॉक होम्सच्या गोष्टी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.